नमस्कार मंडळी, इथे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तुम्हाला तर माहिती आहे की माणसं पाऊस आला की बियाणा जो असतो तो लावायला जातात आणि तसेच कुसुमात्या पण जाणार आहेत आज कणक करिंद वगैरे लावायला। आणि हरेश बाबा आहेत ते नांगर धरणार आहेत आणि कुसुमात्या वली वगैरे करून ती कणक वगैरे जे पण काय आहेत ते ती लावणार आहे, ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू। आणि आई पण बोलले होते की आपल्याला शेवलांना जायचं आहे, तर बघूया व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलवर कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। हे बघा इकडे नांगर धरलेला आहे। हा चालत नाही, हा दमलाय तो नाही तो मागा हटणारच नाही तो। ये ये पोपाट आठ पोपाट 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 आते आते हल ये 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 आठ पोपाट ये पोपड़ा अगो चल ये अगो बाबा तो ये पोपड़ा ये। हे बघा इकडे काय वली करतायत कणक लावायला इकडे। हे बघा ह्या साईडला गरमी भरपूर होते, अजून माती चांगली भिजले नाही ना। दोघींचे आहेत। तुम्ही कशाला बियाणा न्यायला आलात? करांदा आमची बिटकी पण ठेवली नाही, बाजले होती जन्माची म्हटलं ना काही ना आणलं अशी चालू म्हटलं आता ठावकानी ना नाही घमेलानी ना घमेल भरला असता, एवढी पडलेली खाली। आलो 2-3 दिवसांत सगळ्यात आली काय नाही वांदरानी ना। हो वांदर भरपूर झाले त्याच्यामुळे काय ठेवत नाही। त्या बघा इकडे वहिनी घरी जात आहेत कारण पोरींना जेवण द्यायला। आणि इथे कुसुमात्या इथे वलई करतायत। त्यांनी ठेवलं नाही त्यांच्यासाठी कुड्याच्या शेंगाने तुम्ही काढता। हा बघा इथं जा, इथे भरपूर आहेत। मी काल नेले इथूनच। माझ्यासोबत तिकडे आई आणि पूर्वी आणि राजा पण आहे सोबत। तर चला आपण शेवला शोधायला जाऊ। इकडे बघा दीपक भाऊ आहेत आणि बाबा आणि कुसुमात्या सकाळी जी वलय लावलेली इकडे ह्या साईडला ते आता डांब मारत आहेत। हे लावलात काय करिंदा? हे बघा इकडे करिंद लावलेला आहे। हे बघा हे करिंद आहे काय कणका। हा कणका वेगळं आणि करिंद वेगळे काय। हा हे कणका आणि इकडे बघा डांब मारतायत दीपक भाऊ डांब मारतायत। मागाशी हाक मारी देतो
लांब होतं त्याला ये हा ह्या काय तेरी का कणका 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 अशा पद्धतीने लावतात. कणका अशा पद्धतीने लावतात. इकडे डांब उभं करतायत आणि इकडे दीपक भाऊ पारईने खोदतायत. चला आपण शेवला बघायला जाऊ. चला तिकडे कणका लावायची तयारी चालू आहे आणि आपल्याला शेवला शोधायला जायचं आहे. तिकडे आई आणि पूर्वी गेली. शेवला तुला माहिती आहे पूर्वी शेवला मागच्या वेळेला बघ आणली आम्ही. फुलला ना का वास येतो. ती बघा तिकडे त्या साईडने आई जातात खालून, मी ह्या साईडने. तुम्ही याल तिकडून खालून. चला आई आणि पूर्वी त्या साईडने गेली, मी ह्या साईडने जाते शोधत शोधत. काय हो होतात पण नाही झालं. चला बघू त्या साईडला. आपण आहेत ना बराच वेळ शेवला शोधतोय पण शेवला काय भेटत नाही. तर आपण शोधूया थोडा वेळ. अवघा ह्या साईडला उपलून गेला शेवल. हा उपलून गेलेला शेवल. ते बघा त्या साईडला आईना 2 भेटले पण उपलून गेलेले. ते काय आपण घेऊ शकत नाही. हे बघा केवढे मोठे झालेले. जर आम्ही काल आलो असतो तर आम्हाला भेटले असते. मोठे मोठे झालेले. हां चला. तर इकडे बघा आपल्याला आजी बोलवायला आल्या फणस खायला. चला आपण जाऊया फणस खायला. पण त्या घरी जाऊ फणस खायला. 2 हे बघा घरे बघा. हे बघा इकडे आजीचे फणस आहे. काढून ठेवलेले आपण. हे बघा 2 फणस फोडले आजीने. कोणाला देतेस आता वाटी घालतेस. तुला खात म्हणा हे मग आता 2-3 खाल्लेत मला मग खाईन मी. मला नंतरला दे. या मला 2 नर्मदीला 2 मग मोठ्या ह्याच्यात न्यायचं. मोठा नाही तर खायचं. उद्या गावकीला जेवण आहे. आलाच पाहिजे तुला. तर मला नको तुम्ही खा. कोण कोण यामा हो काय हे कुणाला डब्यात. हे डब्यात कुणाला. गावात द्यायला मैत्रिणींना द्यायला. हे बघा मैत्रिणींना द्यायला डब्यात काढून घेतलं. नाही पिशवीत काढून घेईल आता. नावर राहणार म्हातारी त्या अजून यात काढता येत ना. एवढा एवढा ढेपका घेऊन यायची आमच्या दारात. खाल्ला ते गेला वाया. पण यात निघते ना बस. तीच पाहिजे. हे बघा आठवण ठेवण्यासाठी अशी देवाणघेवाण करावी लागते. मग आठवण ठेवतात ना. आठवण ठेवायला देवाणघेवाण करावी लागते. आठवणीसाठी सगळं करायला लागतं. अरे तो काय. हे बघा ह्या डब्यात काढून ठेवलेले आहेत त्यांच्या मैत्रिणींना द्यायला. नाही हे घेऊन जाते हो. हे पण घेऊन जाते. ते कुणाला. ते बघ नर्मदीला 4 दे. ते मला 4 दे. भीमा काला दे. ज्याच्या घरात देईल त्या भीमा काला दे. भीमाला देईल सकट.
आई तिकडे बसल्यात. हे बघा गरे बघा किती भारी आहेत, एकदम मस्त खायला, एकदम गोड. मुंबईची डोका काढतात, मुंबईची मामींची फणस खा. मुंबईची सुरेखा जनावर आला का बाबी फणस ना येते ना, येते येणार आईला न्यायला. तर हे बघा आपल्याला आजीने गरे दिलेले आहेत, मस्त खायला, मस्त एकदम भारी लागतात. गोड. हे बघा आपल्याला आजीने गरे दिलेल्या, मस्त खायला. मावशी आले हो, तुमच्या बहीण आल्यात. आले हो, येऊन दे इथं आले ताई मावशी. घर खायला काय नाही, हे नाही घर बागत, आणखी बात नाही बागत ना. तुला बरी जमतात, मी किती खातो. तुम्ही भरपूर खाता ना, आजीला गरे भरपूर आवडतात. येऊन द्यायला तिथं जाईल जाशी फणस पिकलं पाहिजे. पिकलं पाहिजे मला पण न्यायला. बोलते का खातात. तुझी पोटाची मशीन भक्कम आहे, आम्हाला जिरत आहे, मला नाही जिरत जास्त खाऊन. संतूबाला ना लय आवडतो, तुला भेटलं जायचं खायला जाताना. मस्त घरं आहेत ना. अशाला येडी अशा आईला पैसे देऊन या मागच्या टायमाला पण आताच्या पण टायमाला गेलो ना घेऊन शेंगा फणस खायला न्याला 100 रुपयाचा दाणं. चणं नेलंस काय? चणं 50 रुपयाचं चणं, 50 रुपयाचं शेंगदाणं दिलंस का तिला? हो, ती तेवढं निवडून तिला मागं आई लावून शेंगा दाणं देतात. भाऊरीला सांगायचं मला दाणं घेऊन या येताना. ते आलं होतं बघ तुझ्याकडं, आम्ही तिने दाणं मागत नाही, आणता जाऊन 100 रुपये घ्या. तर इकडे बघा आजीने केलीची पानं अशी टाकलेली आहेत. आता पावसाचे दिवस आलेत, त्याच्यामुळे गवत होईल, त्याच्यामुळे बेननी काढण्यापेक्षा केलीची पानं असे अंतरलेली आहेत. हे बघा अशा प्रकारे केलीची पानं असे अंतरून ठेवलेली आहेत, जेणेकरून गवत होणार नाही. हवा बघा किती सुटली आहे, मस्त इकडे वाटतं गार एकदम, कारण इकडचं वातावरण म्हणजे वेगळाच जाणवतो, कारण इकडे हवा वगैरे भरपूर, झाडं वगैरे आहेत ना, त्याच्यामुळे हवा वगैरे भरपूर येते. हे बघा जे आता फणस आपण खाल्लं ते ह्या फणशीचे आहेत. मस्त ही फणस दिसायला छोटी साईज आहे, खायला एक नंबर आहे फणस. मंडळी कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर टाटा बाय बाय.